साईबाबांच्या दर्शनानं अंध मुलाला दृष्टी। साई मंदिरात अंधश्रद्धा की चमत्कार? अनीसनं दिलं चमत्काराला आव्हान। लाखो भाविकांचं शिर्डी हे श्रद्धास्थान। साईंच्या चरणी दररोज हजारो भाविक लीन होतात। मात्र आता याच शिर्डीत अगदी अमर अकबर अँथनी चित्रपटातील सीन प्रत्यक्षात आलाय। तिथे जशी निरुपमा रॉयला दृष्टी येते, अगदी तसाच चमत्कार साईबाबांच्या दर्शनानं झाल्याचा दावा उत्तराखंड मधील कुटुंबानं केलाय। 10 वर्षांच्या अंध मुलाला जन्मापासून एका डोळ्यानं दिसत नव्हतं, मात्र साईबाबांच्या दर्शनानं दृष्टी आल्याचा दावा कुटुंबियानं केलाय। मेरी आंखों में कोई रोशनी आई तो मैं डर गया, पर मैं डर के चाहता हूँ, मैं रो पड़ा। ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी, और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था। जब मैं यहाँ पे शिरडी आया तो मैंने यहाँ पे फिर मैंने उसे देखा, फिर बाबा को मैंने थोड़ी देर से फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। उत्तराखंड मधील कुटुंबाच्या दाव्यानंतर खळबळ उडाली असतानाच हा साईबाबांचा चमत्कार असल्याचा दावा विश्वस्तांनी केलाय। उत्तराखंडचे साई भक्त आले होते आपल्या परिवारासहित। त्यांचा 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं। त्यांनी चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं आणि त्याला या ठिकाणी डोळे बाबांनी त्याच्या साक्षात्कारातून त्याचे जे गेलेले जे डोळे होते ते परत दिले। साईबाबा संस्थान आणि उत्तराखंड मधील कुटुंबाच्या कथित चमत्काराच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कडाडून आक्षेप घेतलाय। एवढंच नव्हे तर चमत्काराच्या दाव्यातील सत्य शोधण्यासाठी 5 नेत्रहीन भक्त तयार असल्याचं सांगत चमत्कार केल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं थेट 21 लाखांचं बक्षीसच जाहीर केलंय। दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जातोय ही निखालसपणे अंधश्रद्धा आहेत। आम्ही 5 भक्त जे अंध आहेत अशांना तुमच्याकडे देतो, त्यांना साईबाबाच्या चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी द्यावी। असं जर झालं आणि ती मिळाली तर आम्ही 21 लाख रुपयाचं पारितोषिक संस्थांना देऊ आणि आमची चळवळ बंद करू, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निमित्ताने आवाहन करत आहेत। हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न असला तरी श्रद्धेच्या दुनियेत अनेकदा अंधश्रद्धा वरचढ ठरत असते। एकीकडे मंगळावर वास्तव्य करण्याच्या गोष्टी होत असतानाच भक्तांच्या मनावरचा अंधश्रद्धेचा पगडा मात्र काही कमी होत असताना दिसत नाही। एकूणच समाजातील ही अंधश्रद्धेची विषवल्ली जोपर्यंत नष्ट होत नाही आणि जोपर्यंत हा समाज विज्ञानिष्ठ होत नाही तोपर्यंत अशा समाजाची प्रगती खुंटलेलीच राहील। सचिन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।